माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं. मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हणलो, डोक्याला ताण दिला तरच कळलं, नाही तर कळणार. माणसाला लग्नाच्या अगोदर लग्न झालं तो कोण नाही पोरग होईल, तो काय पराक्रम नाही. पण माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा, साखळी लावा, म्हातारी टाळकरी म्हातारी मारावा आणि मग मुलगा व्हावा. ऐका उत्तर त्याचं, माया नावाची म्हातारी मारावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. माया नावाची म्हातारी मरत नाही तोपर्यंत बोध नावाचा मुलगा होत नाही, आणि बोध नावाचा मुलगा होत नाही तर आपण असेच तार फाडून मेल्याशिवाय राहत नाही. नाही नाही, चला पुढे. आता आपल्याला म्हातारी मेली पाहिजे. त्या म्हातारीचं नाव बोल जा, माया. माया आणि त्या मुलाचं नाव बोध. आणि हा सगळा तमाशा कोणी केलाय? मायेनं. नाही तर काय संबंध येतो जगाचा ना आपला? प्रत्येकाचं कर्म वेगळं, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं, प्रत्येकाची हसण्याची स्टाईल वेगळी, बोलण्याची स्टाईल वेगळी, केसाचा भांग वेगळा, सगळ्याची ऍक्शन वेगळी, सगळ्याचं संचित वेगळं, संचाचं प्रारब्ध वेगळं. आपण भ्रमात आहोत. समजा आपण आपल्या बापाचं आपलं जमत नाही कारण बायको, आपल्या भावाचं आपलं जमत नाही कारण बायको, आपल्या बहिणीचं आपलं जमत नाही कारण बायको, आपला मित्र दुश्मन झाला कारण आपली बायको. एवढं तुमचं तुमच्या बायकोवर म्हणा 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 ना प्रेम. मग द्या उत्तर. आता आपल्या बायकोचं आपल्यावर प्रेम आहे, हे खरं आहे का भ्रम आहे? भ्रम आहे. 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ, राम राम. तर सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. डोकून पाहिला नाही सीतेनं, डोकून. उलट लांब बांबून भाकरी लोटल्या की बांबूच काढला त्यानं. राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत, आणि खिडकीतून डोकून पाहते. झोपलाय का? झोपलाय. झोपलाय, झोपू दे. त्याच्या कर्माची फळं भोगतोय. म्हणजे हा काय आपल्याला गेलं बांबाला काय भ्रम. आणि तुम्ही मी सगळे कशात आहेत? ब्रह्मात. मग ब्रह्म गेल्याशिवाय ब्रह्म गेल्याशिवाय ज्ञान येणार नाही. बस फिट बसलं कीर्तन. आता कोण मारायची? बस बर असं. आता मारायचं कोणाला आहे? म्हातारीला. बरं म्हातारी मारली असती आपण, दिसत बोला जा दिसत नाही, तिला समजून सांगायला ऐकू येत नाही, पण ती आहे किंवा नाही? माया टाळकरी बिळकरी आहे पण दिसत नाही, दाखवता येत नाही, हाणता येत नाही, सांगता येत नाही, पण नाही म्हणायची सोय नाही. आता 4 वाक्य. लाकडात अग्नी आहे, लाकडात अग्नी आहे, दुधात लोणी आहे, उसात साखर आहे. मान्य? उसात साखर उसात साखर आहे. पण 4 वाक्य नीट आहे. 4 वाक्य. 4 वाक्य नीट आहे का? लाकडातला अग्नी घर्षणाशिवाय नाही. लाकडातला अग्नी घर्षणाशिवाय नाही. उसातली साखर प्रक्रियेशिवाय नाही. दुधातलं लोणी क्रियेशिवाय नाही. याच्यातली माया भजनाशिवाय नाही. आता पुन्हा उलट फिरा. मुक्याला बोलायची ताकद फक्त सरस्वतीत आहे. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे. परिसात आहे. मुक्याला बोलावण्याची ताकद सरस्वतीत आहे. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद परिसात आहे. मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद अमृतात आहे. अमृतात आहे. जगाला सुखी करण्याची ताकद फक्त भजनात आहे. आता पुन्हा उलट फिरा तिथंच. ऊसाची साखर होईल, त्या साखरेचा परत ऊस होणार नाही. बोला जा, ऊस होणार नाही. ऊसाची साखर होईल पण त्या साखरेचा परत ऊसाची साखर होईल पण त्या साखरेचा परत ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल पण त्याचं परत दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा ज्ञान आलं का दुःख येणार नाही. फायदा झाला ना. आपल्याला नेमकं काय नाही, बस फिट बसलं कीर्तन. ज्ञान नाही, ज्ञानच नाही ना. मग ज्ञान यायला काय लागेल? म्हातारी मेली पाहिजे. त्या म्हातारीचं नाव टाळकरी माया. माता माया नावाची म्हातारी मरत नाही तर आपल्याला मुलगा होत नाही. आणि मुलगा जर होत नाही तर जगण्यात काही. मग आता आपण उलट फिरू थोडं, तर आपल्याला लग्न मुलगा तर व्हायचा आहे. मग आपण काय करू? म्हातारी मारू. पण त्या म्हातारीचा हा तमाशा आहे सगळा. हे सगळं नाही दिसतं आपल्याला. गाडी बिंगली पप्पा गुड्डी बंटी शुटी काही नाही. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, समजा मरणार नाही, मेलो समजा. माझ्या अंत्यविधीला 50,000 लोक आले, मला फायदा काय?
काहीच नाही, मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? जाळायला. म्हणजे गोंधळ आहे. हे बा, आपले डोळे गेले, जगातले टीव्ही गेले. आपले डोळे गेले, जगातले टीव्ही गेले. आपल्या गुडघ्या गेले, जगातल्या दिंड्या गेल्या. आपण बुडालो, जग बुडालं. आपण गेलो काय करायचं जगाला? काही घेणं नाही जगाला. इथं जगातलं जे प्रेम आहे ते ओनली लव इज ए मनी अँड मनी इज अ लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. मरेपर्यंत 3 वाक्य झोपायच्या खोलीत लिहून ठेवा, घरी गेल्यावर आज, आणि रोज उठल्या उठल्या वाचा. काही जरी झालं तरी तुम्ही आणि मी एक दिवस मारणार. लिहूनच. किती लाभाड्या कर मारणार, किती पाणी घालून कापूस इक मारणार, किती पाणी घालून दूध इक मारणार. फायनल. अंडरलाईन. वळवळच करायची नाही. काही होऊ द्या, 3 वाक्य लिहूनच ठेवा. काही झालं तर आपण एक दिवस मरणार. एनी डाऊट? नो डाऊट. दुसरा भाग. महिला मंडळ, किती सासऱ्याला त्रास द्या मरणार. किती आमच्याकडून तुमच्या बापाचं कल्याण करून घ्या मरणार. मग आता ऐका, काही झालं तरी आपण एक दिवस मरणार. दुसरं वाक्य, किती कमवा, कितीही. मरताना 2च गोष्टी बरोबर येतात. 1, त्याने कमवलेलं ज्ञान, आणि 2, त्याने केलेलं चांगलं कर्म. फायनल. कधी बी 2 गोष्टी बरोबर येतात. गाडी जाणार आहे, ड्रायव्हर जाणार आहे, गाडी राहणार आहे, पखवाद राहणार आहे, वाजवणारा जाणार आहे, अभंग राहणार आहे, महाराज जाणार आहे, गायक राहणार आहे, जाणार आहे, चाली राहणार आहे, गुरुजी जाणार आहे, शाळा राहणार आहे. किती गुरुजी मेले? 36चा गुरुजी 63,000 गेला. पण गवताचाच राहिला, गांजाचा झालाच नाही, आणि कधी होणारच नाही. हे सगळं राहणार आहे. ग्रामपंचायत राहणार आहे, सदस्य खपाखप जाणार आहे, जाणार आहे सगळं. हे सगळं एक दिवस जाणार आहे. मग मरताना 2 गोष्टी 1 बरोबर येतात, आणि तिसरी गोष्ट ऐका, परत मागे चला. 1, आपण एक दिवस मरणार आहे. 2, आपण एक दिवस सगळं कमवलेलं इथं राहणार आहे. आणि 3, असं कमवा की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. उत्तमती उरे कीर्ती मागे, उत्तमती उरे कीर्ती मागे, तुका म्हणे मोकळा झाला पाहिजे. डबल गेल्या गेल्या झोपला पाहिजे. विठाला चला थोडं माग, परत पुढं. म्हातारी मारायची. म्हातारी लय वेळ घालवलं, पुढं अभंग राहिला तसाच. पण म्हातारी मेल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. त्या म्हातारीचं नाव माया. आता माया नावाची म्हातारी मारायची. म्हातारीनं हा तमाशा केला सगळा. ही गाडी माझी, बंगला माझा, गपचीप राह, तुझं काहीच नाही. तुझं एकच आहे, पावशे सुतळे, हातपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडका, 2.5 मन सरपण, 3 किलो मुरमुरे, 2 हार, 1 काड्याची पिटीन, 2 अगरबत्त्या, टोटल बिल 232 रुपये 35 पैसे, GST धरून 240. हे सगळं राहणार आहे. ते नाही, हा सगळा भ्रम आहे. आणि सगळी जनता हे बॉक्स सबन आकडा हलवतो काय? विठाला महाराज खरं सांगा, एक तर 2 वर्षातून आज हसले तुम्ही, नाही तर 2 वर्ष लोक बधीर झाले. बधीर. कोणाला हात लावायचा नाही, कोणाला बोलायचं नाही. आणि तुम्ही मी भाग्यवान आहे, 3 लाटेतून वाचलोय. हॉस्पिटल विकत घेणारे गेले. जर यमानं लाज घेतली असती तर लोकांनी कोरा चेक यमाला पाठवला असता. आकडा टाक आणि माझा बाप खाली पाठव. पण 3 वाक्य ध्यानात ठेवा. 3 वाक्य ध्यानात ठेवा. 4. 1,
पैसा कामा येत नाही, पैसा कामा येत नाही, सत्ता कामा येत नाही, संपत्ती कामा येत नाही, पण चांगलं वागणं वाया जात नाही. देणार तेव्हा गाईला पाजलेलं पाणी कधी फेल जाणार नाही, तुळशीला घातलेलं पाणी कधी फेल जाणार नाही, सप्त्याला दिलेली देणगी कधी फेल जाणार नाही, वारकऱ्याची केलेली सेवा कधी फेल जाणार नाही, दिंडीला दिलेली पंगत कधी फेल जाणार नाही, कीर्तनकाराचं घेतलेलं दर्शन कधी फेल जाणार नाही, आणि गणपतीला दिलेली वर्गणी कधी फेल जाणार नाही. त्याला हिशोब आहेच, त्याला उशीर आहे पण आहे, फेल जाणार नाही. संसारात किती करा धोकाचे. चला थोडं पुढं. आता करंट लावून दिला तुम्हाला, करंट लागला म्हणजे तुम्हाला सोपं झालं आणि मला सोपं झालं. आता आपल्याला म्हातारी मारणं गरजेचं आहे, आणि त्या म्हातारीचं नाव आहे बस फिट बसलं कीर्तन. नाहीतरी आपल्या जगाचा काही संबंध नाही, फक्त मायेत गुतलोय आपण, मायेत. आणि आपण म्हणतो हे माझं आहे, तुझं काही नाही, तू निवांत राह, काही नाही, फक्त माया आहे. आता त्या मायेचं उत्तर टाळकरी विडकरी नीट आहे का? म्हातारी तर काय मरत नाही, आणि म्हातारी मारल्याशिवाय तर पोरगा होत नाही. आपण म्हातारी मारायचं औषध सापडू, कारण म्हातारी तर आपल्याला मारलीच पाहिजे, मारलीच पाहिजे. त्या म्हातारीचं नाव माय, तोडायचं नाही, मग त्याला मजा राहत नाही, मारायचे. पण म्हातारी मारायचं औषध पाहिजे आपल्याकडं, आहे ना आपल्याकडे औषध. म्हातारी मारायला औषध. गुळ खुळा वाजती ढाळ, बोलतो बोल कैसा आवाज. टाळो टाळी लो बदला अंग अंगी मोरला छंद, मोर भगवानी आपला भेद ज्ञानगळी गावा. म्हातारीला गपक्यात गेली, भजन केलं का म्हातारी मेली, म्हातारी मेली का मुलगा झाला. कोणता? बोध. आणि बोध मुलगा झाला. काही पुरावा आहे का? माझे गुरु निवृत्तीनाथ मला भेटल्यामुळे मला अनुग्रह झाला, आणि ज्ञानोबारायचं म्हणणं आहे माझं लग्न झालं नाही पण मला 4 मुलं झाली. पटापटा बोला टाळकरी. चोपदार ज्ञानराज माझी, साधकाचा ज्ञानाबाई माझ्या अनाथाची, वेदशास्त्र देती. मग पहिला मुलगा वेद, दुसरा मुलगा योग, तिसरा मुलगा साधक, चौथा मुलगा अनाथ. पहिल्यासाठी अमृतानुभव, दुसऱ्यासाठी चांगदेवासाठी, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी, आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरिपाठ. 4 मुलं ज्ञानोबारायला झाली, लग्न झालं नाही, आणि ते म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया. झालं. ज्ञानेश्वर महाराजांना म्हातारी मिळाली, मुलगा झाला, त्या मुलाचं नाव बोध. आणि बोध नावाचा मुलगा झाला. ज्ञान आलं पण टिकलं पाहिजे, त्याला अहंकार होतो, अहंकार 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 होतो. थोडं वाजवता आलं का फुगलं, थोडं गाता आलं का फुगलं. मी नसलो कीर्तन कोण वाजेल? बाबा डबा वाजेल. पण त्याला त्याच्या वाजवण्याचा बस फिट झाला. अहंकार. गायनाला गायकाचा अहंकार. आणि एक वेळेस कला नसली तरी चालेल, पण कलेचा अहंकार नको आहे. कला नसली तरी चालेल, काय फरक पडणार नाही, पण कलेचा अहंकार नको आहे. आणि आज आपल्याला नेमका कलेचा बोला जा अहंकार झाला. मग ज्ञान आलं. अध्याय नंबर 15 ववी नंबर 35. विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही, आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही. कोणी उठायचं आणि पखवाद वाजवायचा, आणि कोणी उठायचं आणि कीर्तन करायचं, बापाची पेन नाही. काही मेले माळकरी झाले नाहीत, काही मरतील 2-4 दिवसात.
नाही असं चालत नाही. नाही नाही नाही, त्याला 4 गोष्टी लागतात. 1 प्रारब्ध लागतं, 2 आशीर्वाद लागतो, 3 प्रयत्न लागतात आणि 4 गुरुकृपा लागते. ते असं जमणार नाही. थोडं मागे जाऊन पुढे आणू. म्हातारी आपण म्यारू पटकन पुढे जायला. म्हातारी मेली, मुलगा झाला. ज्ञानोबाला लग्न झालं नाही पण मुलं झाली. मुलं झाली 4 आणि 4 मुलं झाली म्हणून त्यांना बोध नावाचा मुलगा झाला. ज्ञान आलं पण टिकलं पाहिजे म्हणून वैराग्य शब्द सुरू झाला. आणि 3रा शब्द आहे भक्ती. हे माळ घालणं, गण लावणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं, बायका पोरं सोडून बोंबलं थिरणं, दीड दिवस सोडणं, ही काही भक्ती नाही. भाकरी न खाणे, सफरचंद खाणे, चहा न पिणे, दूध आणणे, ही भामटेगिरी. हा परमार्थ नाही. परमार्थाची एकाच वाक्यात व्याख्या सांगतो. एकाच देहावरचं ममत्व कमी होणं आणि नामावरची प्रीती वाढणं याचं नाव भक्ती. नामावरची प्रीती वाढणं आणि याच्यावरचं प्रेम कमी होणं. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. आले जागेवर. चला, ज्ञान झालं, वैराग्य झालं, बोला पण भक्ती झाली. भक्ती झाली. भक्तीचा मुकुट कोण आहे? राहू दे. भक्तीचा मुकुट कोण आहे? नामदेव महाराज. आता नामदेव महाराजांच्या बाबतीत टाळकरी बिलकरी एका मिनिटात चरित्र ऐका. देव बोलला, देव बोलला, नामदेव महाराज. देव हसला, नामदेव महाराज. देव दूध प्याला, नामदेव महाराज. कीर्तनात नाचला, नामदेव महाराज. नाचताना पितांबर गाळला, मंदिर फिरलं, नामदेव महाराज. कीर्तनात मंदिरच फिरलं, नामदेव महाराज. देव नाचला, नामदेव महाराज. देव बोलला, नामदेव महाराज. देव हसला, नामदेव महाराज. मंदिर फिरलं, नामदेव महाराज. नाचताना देवाचा पितांबर गाळला, नामदेव महाराज. संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. अख्खं चरित्र सांगून टाकलं तुम्हाला. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव बाबाचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला 2रा मुद्दा. आज गायक वादक गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नाथ प्रतिष्ठानच्या 17-18 वर्षापासूनच्या चाललेल्या गणेशोत्सवाचे आद्य प्रवर्तक तरुण तडफदार व्यक्तिमत्व धनंजय मुंडे साहेब आणि वाल्मिकांना कराड यांना देवा तेवढे धन्यवाद आहे. 2 वर्षाची कसर यंदा निघून गेली. आणि यासाठी मुंडे साहेबांचं मार्गदर्शन आणि कराड साहेबांनी केलेली प्रगती याच्यावर हा गणेश उत्सव आहे. सगळ्या गणेशवादी उत्थलाला, कराड साहेबांना, मुंडे साहेबांना सगळ्यांना धन्यवाद. आजच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत 3च शब्द झालेत. ज्ञान बॉम्ब आलं, वैराग्य करेक्ट, ज्ञान वैराग्य भक्ती. पुन्हा एकदा सगळ्यांना धनंजय मुंडे साहेबांचे कार्यकर्ते, त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे कराड साहेब सगळ्यांना धन्यवाद. आणि गणपती कोण? तुझं सुख करता, तुझं दुःख हरता, अवघ्या दिनांचा राजा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. तुझं सुख करता, तुझं दुःख हरता, अवघ्या दिनांचा राजा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. चरणी कार्यकर्त्यांना, सगळे मंडपवाले माईक सिस्टम सगळ्या मंडळीला धन्यवाद. कराड साहेबांचं पहिलं कौतुक करावं. मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एवढा मोठा सोहळा केला, त्यांचंही कौतुक करावं. स्टेजवरील आंधळे महाराज, जोगदंड महाराज, स्टेजवरची सगळी महाराज मंडळी, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक सगळ्या मंडळीला धन्यवाद. गणेश उत्सवाला सुरुवात. आता ही गणपती काय भानगड आहे त्याचं थोडंशी 1 मिनिटात माहिती आणि अभंगात घुसायचं, फक्त बोलत जायचं. गणपती गण गणपती, सावधच राहायचं.
गणपती. ग म्हणजे गणती, न म्हणजे नाही, प म्हणजे परेच्या पलीकडे, आणि ती निज वस्तू ओंकार स्वरूप गणपती बाप्पा. कशावरून? पहिलंच अध्यायातली पहिलीच ओवी, ओम नमोजी अध्याय किंवा 9व्या अध्यायातली ओवी आहे त्याला. ओंकाराचे कुशी, ओंकाराचे कुशी अक्षरे अ उ म रेशी, आकार उकार मकार. आता गणपती बाप्पा कोण? एका मिनिटात कोण? चला थोडं पुढं. एकदंत, वक्रतुंड, लंबोदर, विघ्नहर्ता, सुखकर्ता, बुद्धीची देवता, गजानन, रिद्धिसिद्धीचा पती, लाल रंग प्रिय असणारा, मोदक अतिशय जास्त खाणारा, दुर्वा आवडणारा आणि भक्ताचं कल्याण करणारा. त्याचा बाप फिरायला नंदीवर, पोऱ्या फिरायला उंदराव. बापाच्या गळ्यात साप, पोराच्या गळ्यात हार. बाप माणसं संपवायला, पोऱ्या कल्याण करायला. आता आई वाघाव बसायला. सगळ्यांचं पार्ट उगलंय त्यांच्या घरात. बापाच्या अंगाला भस्म, पोराच्या अंगाला गंता. बाप माणसं संपवायला, पोऱ्या कल्याण करायला. डोळ्यात बारीक, पोटात मोठा, कानात सुपासारखा, शिपतीत वाकडा, पोटात सगळ्यात मोठा. एकदंत, वक्रतुंड, लंबोदर, विघ्नहर्ता, सुखकर्ता, रिद्धिसिद्धीचा पती, कार्तिक स्वामीचा भाऊ, पार्वतीचा मुलगा. आणि सगळ्या लोक देव आहेत, पण याचा बाप महादेव आहे. बाकीचे सगळे देव, पण ह्या पठ्ठ्याचा बाप महादेव. आणि यांचं घरच उलट उलट, अख्खं घर उलट. आई एक पट, बाप दुप्पट, आणि बाप दुप्पट तर हा बाबा 10 पट. इथे नंगाट घर आहे यांचं. याच्या बापाची मेली बायको. मेली म्हणजे पूर्वी लोक बायका जास्त करायचे, मिळत होत्या. आता बायको, हे इंद्रिकेचं कीर्तन आहे भाऊ. हे काल खरं, आज खरं, उद्या खरं. थोडं कानाला वाईट पण पीठ. कारण आपली कीर्तनातली जी वाक्य असतात माझी, ती कुणाच्या भावना दुखायच्या नसतात, कुणाला नाराज करायचं नसतात. तुम्ही त्याचा अर्थ वेगळा लावता, तो भाग वेगळा, पण आपली माणसं बदलली पाहिजे हाच हेतू असतो. माझ्या कीर्तनातली जी वाक्य असतात ती टिंगल्या टवाळ्या नसतात, किंवा ते कोणाच्या भावना दुखावण्याच्या नसतात. तुम्ही ते कट करून काही जोडिता नाही, त्याच्यामुळं घोटाळा होतो. नाही तर फक्त तुम्हाला आम्ही अधिकाराने बोललं पाहिजे, आणि तुम्ही आमचं अधिकारात ऐकलं पाहिजे. काय मत आहे? आम्ही तुम्हाला बोलायलाच पाहिजे, आणि तुम्ही आमचं ऐकलं. आणि तुम्ही आमचं जर ऐकत नाही तर 10 वर्षात नकाशात राहत नाही. आता हे गणपती फेस्टिवल एवढे होत्यात. आपण मेल्यानंतर ही लहानेची पिढी आहे, ही देवळं ठुणार नाही. नाही, देवळं नाही ठेवणार, पडून टाकले देवळं. ते म्हणतात फार जागा गुंतली, ते ठेवणार नाही. इथून पुढे जर आजच्या कीर्तनातले 2-4 मुद्दे महत्वाचे ध्यानात ठेवा. आज पहिलं ध्यानात ठेवा, हा एकदंत आहे, वक्रतुंड आहे, लंबोदर आहे, विघ्नहर्ता आहे, सुखकर्ता आहे. आणि त्या गणपती बाप्पाची मेली बायको. बायको मेली त्याच्या बापाची, म्हणजे भगवान शंकराची. ते काय रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी दिली नाही, काय नाही काय नाही काय नाही, कुठं डिजिटल बोर्ड नाही, काय नाही काय नाही. भजनच सुरू केलं रामाचं. कुणी? मला. कुणी? शंकरानं. आता शंकर भजनात गुंतल्यामुळे माणसं मारायची बंद झाली, कारण त्या माणसाकडे माणसं मारायचं खातं. आणि तो मारानच, वर माणसंच जाईना. मग वरच्यानी मीटिंग घेतली, खालून माणसं वर येईन का. वर लय लफडे, हो लय लफडे. वरचे लफडे मी तुम्हाला सांगितले असते, पण अजून मी गेलो नाही. तरी तुम्हाला 2-3 लफडे सांगतो. इंद्र पडली बघा, चंद्र झाला काळा, आणि नारद चुकला चाळा भजनाचा. आणि वरच्यानी मीटिंग घेतली, भाऊ शंकर काय उठत नाही. हे म्हणले असं करा, शंकराला बायको करून द्या, म्हणजे शंकर जागे होईल. हे लगेच म्हणले बायको करून देऊ, पण उठवायला कोण जाईल? जो उठवायला गेला त्याचा तर घोटाळा झाला. हे सगळे गेले, शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही भाऊ, यांच्या संघ आलोय. मग तो म्हणे तुम्ही बायको करा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कोण, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? म्हणले कारण नवरदेव पायाच वागा नाही, अंगाला भस्म, गळ्यात साप, राला नदीव, फिराया नंदीव. तो काय आपला नवरदेव आहे का? भाड्याच्या गाडीत येणार. बँड दुसऱ्याचा, घोडा दुसऱ्याचा, घोड्यावर घोडा. बायको नाही मिळणार रे. ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा नवरदेव व्हायचं नाही. त्यांनी आता असेच दिवस काढायचे, कुठेतरी कोणता तरी फोटो ठेवायचा. बायको नाही.
रेंज गेली काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसा. काहींचे तर रविवारी लग्न झाले आणि मंगळवारी जे नवरी गेली आलीच नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. आता काय माहित. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोलत होतो ते आज खरं आहे. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर गाडी होईन आला. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल, दिले. मी 10 वर्ष बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन, घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका खरं बोलतो म्हणल्यावर येडाच आहे. 80% दारुडे इंद्रिकलला शिव्या देत्या. आम्ही किती दारू पिऊ त्याच्या बापाचं काय जातं, माझ्या बापाचं काय जात नाही. तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं